आपण प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे बघूया. इथं असं लिहिलेलं आहे, नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. एक स्त्री दिसली. ती सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेना देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला. आणि स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला. इतक्यातच ती पुत्र प्रसवली. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करेल असे भूसंतान प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तिथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची जागा होती. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखाईल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध कराव्यास निघाले. त्याचबरोबर अजगर व त्याचे दूत लढले तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाण आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठगवणारा दियाबल सैतान म्हटलेला जुनाट साप याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याच्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, तो खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्याचवर मराव्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. यास्तव स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो उत्साह करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढावला आहे. कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे गेला आहे. आपण पृथ्वीवर टाकले गेलो असे पाहून अजगराने जी स्त्री कुसंतान प्रसवली होती तिचा पाठलाग केला. त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ सर्पापासून सुरक्षित राहून तिचे पोषण व्हावयाचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला. परंतु स्त्रीला भूमी सहाय्य झाली. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला. देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूची साक्ष पटवणारे असे तिच्या संतानापैकी बाकीचे लोक यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. हे जे संपूर्ण शास्त्र भाग आहे, या शास्त्र भागाकडे आपण पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय की खूप सारे असे उदाहरणं दिलेली आहेत, उपमा आहेत. आणि मग वाचत असताना असं वाटतं की ही अशी काही काल्पनिक स्टोरी वगैरे तर नाही आहे ना, असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होतात. असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होतात. विचार करायला लागतो की नेमकं हे काय आहे. पण ह्या ज्या उपमा आहेत आणि जी सांगण्याची जी पद्धत आहे उदाहरणं देऊन, तर याकडे जर आपण ज्यावेळेस पाहतो तेव्हा हे फार सोयीस्कर होतं आपल्याला समजावून घेण्यासाठी की नेमका 12वा अध्याय, 13 आणि 14 अध्याय आपल्याला काय शिकवत आहे. तर मी तुम्हाला आपला जो पॅटर्न आहे, जो पॅटर्न आपण पहिल्यापासून प्रगटीकरणाच्या सुरुवातीपासून जो पाहिलेला आहे, तो आपल्या डोक्यामधून कधीच जाऊ नये. कारण हे प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश जर तुमच्या लक्षात आला असेल तर तो लक्षात ठेवा. कारण तो उद्देश होता मंडळीसाठी. आणि तुम्हाला आठवत असेल की मंडळीसाठी म्हटल्यावर त्यावेळेस आपण किती फोकस्ड होतो आणि किती फोकस्ड होऊन आपण वारंवार म्हटलं मंडळीसाठी म्हणजे नेमकं काय घडत होतं त्या कालखंडामध्ये. मंडळी फार विचित्र परिस्थितीत जात होती आणि अशा परिस्थितीमध्ये संकटामध्ये असताना त्यांना धीर देण्यास हे प्रगटीकरण देण्यात आलं. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत
त्या संदर्भात मंडळीनं अजिबात धैर्य सोडू नये याविषयी हे पुस्तक होतं. आणि मग आपण 7 मंडळांना पाहतो काय संदेश आहे, आणि त्यानंतर त्याला जो काही दृष्टांत झालेला योहानाला आहे तो त्यानं लिहून ठेवलेला आहे. आणि वारंवार तो सांगतो की मंडळी घाबरू नका, मंडळी घाबरू नका, मंडळी घाबरू नका, कारण तुमचा आणि माझा प्रभू हा जिंकलेला प्रभू आहे. आणि आता जे आपण शास्त्रभाव वाचलेला आहे हे नेमकं काय आहे, तर लक्षात घ्या की कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या होत्या. सर्वात पहिला आपण पाहतो की शिक्के फोडले, कर्णा वाजला, आणि कर्णांचा नाच झाल्यानंतर आपण घडलेल्या ज्या काही न्याय देवापाचा आहे तो न्याय आपण पाहिलेला आहे. आपण जेव्हा आता 11व्या अध्यायामध्ये आलो तेव्हा 11व्या अध्यायामध्ये 7वा कर्णा वाजला, आणि 7वा कर्णा वाजल्यावर अनर्थ 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 असं 3दा बोलण्यात आलं. 7व्या कर्णाचा आवाजाचं वर्णन केलं तरी त्या कर्ण्यामुळे होणाऱ्या घटनांचे विवरण अध्याय 15 आणि 16, 17, 18 मध्ये आढळतं. ठीक आहे, जे काही जो कर्णा वाजलेला आहे त्याचं विवरण, त्याचं संक्षिप्तपणे सांगण्यात आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या 15, 16, 17 आणि 18 या 4 अध्यायामध्ये येतात. मग 12 पासून 12, 13, 14 जो अध्याय आहे या अध्यायामध्ये जो काळ गेलेला आहे, म्हणजे 6 ते 10 अध्याय जे आहेत, या 6 ते 10 अध्यायामध्ये जो 6 कर्ण्यांचा काळ होता तो काळ आता पुन्हा एकदा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. म्हणजे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं सोयीस्कर होतं बरं का. लक्षात घ्या, जो 11वा अध्याय आहे, 11व्या अध्यायामध्ये जो कर्णा वाजलेला आहे आणि जो अनर्थ घडलेला आहे तो अनर्थ 15, 16, 17, 18 या 4 अध्यायामध्ये आहे. आणि त्याच्या अगोदर म्हणजे 6, 7, 8, 9, 10 या अध्यायामध्ये जे कर्णे वाजलेले आहेत त्या कर्ण्यांचा जो आढावा आहे संक्षिप्तपणे तो आता या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. या ठिकाणी आता तो विस्तृतपणे दृष्टांत रूपाने उदाहरणात देऊन योहानाला ते सांगण्यात आलेलं आहे, आणि ते आता आपल्याला इथं दिसणार आहे. या कालखंडाविषयी खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानं पण जी भविष्यवाणी केलेली होती ती भविष्यवाणी मत्याचं सुवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये ती भविष्यवाणी आहे. म्हणजे जे कर्णे वाजलेले होते आणि ते कर्ण्यांचा जो नाश झालेला होता त्याचा जो महासंकट काळाचा जो दृष्टांत आहे तो आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे महासंकट काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत, तो 7 वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये काय नेमकं घडणार आहे ते आता इथून पुढं आपल्याला अधिक चांगल्या रीतीनं सुस्पष्ट रीतीनं समजण्यास येतं. म्हणजे 6, 7, 8, 9 आणि 10 ह्या 5 अध्यायामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आता 12, 13 आणि 14 अध्यायामध्ये आपल्याला संक्षिप्त स्वरूपात त्याचा आढावा, पुनरावृत्ती ज्याला आपण म्हणतो ती आपण पुन्हा या ठिकाणी पाहणार आहोत. आणि याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलेलं आहे तिकडं आपण जाऊ आणि मग लगेच पुन्हा आपण 12व्या अध्यायात 24वा अध्याय मत्तयाचा. आणि या गोष्टी संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त 21व्या वचनापासून असं म्हणतो, 24वा अध्याय आणि वचन 21 पासून पुढे येशू ख्रिस्त असं म्हणतो, कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल, आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणीही मनुष्याचा निभाव लागला नसता, म्हणून निवडलेल्यांसाठी ते थोडे केले जातील. येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे की ते दिवस कसे केले, थोडे केले, कुणाचाच निभाव लागला नसता, असं त्या ठिकाणी घडलेली गोष्ट आहे. म्हणजे अशा भयंकर गोष्टी संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे. कधी न घडलेले व पुन्हा घडणार नाही असा तो महासंकटाचा क्लेशाचा काळ असेल. कारण का आपण पाहिलेलं आहे की कर्णा वाजायला सुरू होतो आणि परमेश्वराच्या न्यायाचा आणि सैतानाचा अतिशय क्रूर कार्याचा प्रारंभ त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला आढळतो. हे फारच डेंजरस त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या 12व्या अध्यायामध्ये 3 उपमा आपल्याला दिसत आहेत, 3 उपमा दिसत आहेत. आणि त्या 3 उपमा काय आहेत तर पहिले आहे स्त्री, दुसरा आहे अजगर आणि तिसरा आहे पुसंतान म्हणजे पुरुष बालक किंवा पुरुष संतान, पुरुष बालक असं आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. या 3 विशेष करून असणाऱ्या उपमा आहेत. तर पहिली जी स्त्री आहे ती दुसरी कोणी नसून तिची उपमा इस्रायलाची आहे. अजगर जो आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून सैतान आहे. पुसंतान जे आहे पुरुष संतान ते अजून कोण नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर ह्या 3 उपमा आपल्याला 12व्या अध्यायात आढळतात. 12, 13 आणि 14 अध्याय. मी पुन्हा सांगत आहे बरं का,
अजिबात मिस आउट करू नका, कारण जेव्हा आपण एक्झाम घेऊ तुम्हाला हे प्रश्न त्यावेळेस नक्की विचारण्यात येतील. ठीक आहे. तर स्त्री जी आहे ती इस्रायल, अजगर जो आहे त्याला जुनाट सर्पही म्हटलेला आहे तो सैतान, आणि पुरुष बालक पुसंतान ज्याला म्हटलेलं आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग या ठिकाणी जेव्हा आपण काही गोष्टी पाहतो तर ह्या ज्या प्रतिकात्मक गोष्टी आहेत, या प्रतिकात्मक गोष्टी आपल्याला काय शिकवतात हे पुन्हा सांगत आहे, लक्ष द्या बरं का. 6, 7, 8, 9 आणि 10 या अध्यायामध्ये विशेष करून जे करणे वाजलेले आहेत 1 पासून 6 पर्यंतचे जे काही करणे फुंकण्यात आले, त्याच्यानंतर महासंकटाच्या काळाचा जो काही काळ आहे तो संपूर्ण काळ या आता पुढील 3 अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. आणि मग हे पाहत असताना सर्वात जबरदस्त रीतीने आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय तर सगळ्यात पहिलं आणि दुसरं वचन असं म्हटलेलं आहे बघा. घटना कुठं घडत आहे? पुसंतान. पुसंतान म्हणजे बालक. पुसंतान, पुसंतान म्हणजे बालक असं सांगितलेलं आहे. रेड ड्रॅगन, बरोबर. रेड ड्रॅगन काय आहे मी सांगतो थोड्या वेळात बरं का. अग्निवर्ण अजगर असं काय असं आहे ते. ओके, मराठीमध्ये अग्निवर्ण अजगर असं आहे. ओके, आपण जाऊया बरं का. पहिलं आणि दुसरं वचन फार महत्वाचं. इथं असं लिहिलं आहे, नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. आता पहा काय घटना घडत होत्या. अध्याय 11 मध्ये आपण पाहतो अनर्थ 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 होता, तिसरा अनर्थ येणार आहे असं होतं. आणि अचानकपणे आपण पाहतो की योहानाला स्वर्गामध्ये अजून एक चिन्ह दृष्टीस पडतं. म्हणजे ह्या गोष्टी घडत आहेत आणि घडत असताना योहानाला ते चिन्ह दृष्टीस पडलंय. ते चिन्ह काय आहे तर एक स्त्री त्याला दिसली, ती सूर्य पांघरलेली होती व तिच्या पायाखाली चंद्र, तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ही स्त्री बरं काय आहे तर पहा, आपण उत्पत्तीचा ग्रंथ या स्त्रीला आपण इस्रायल का म्हणत आहोत, कारण हे दृश्य योसेफाच्या स्वप्नाशी मिळतं जुळतं आहे. योसेफाला हे स्वप्न कुठं पडलेलं होतं तर उत्पत्तीचा ग्रंथ याचा 37वा अध्याय, जेनेसिस चॅप्टर 37 वर्स 9 to 11. पट करून जर कोणाला मिळालेला आहे तर वाचा बरं. बिलकुल अशाच प्रकारचं स्वप्न योसेफाला मिळालेलं होतं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये. आणि पहा त्या ठिकाणी काय तुम्हाला दिसतंय. उत्पत्तीचा ग्रंथ 37वा अध्याय वचन 9 ते 11. मिळालं का तुम्हाला? स्वप्न पडले, हा, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. बरोबर. तो म्हणाला, पहा मला आणखी एक स्वप्न पडले. हा, ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. बघा तो असं म्हणताय. तिथे जर आपण त्याचं विस्तृतपणे आपण थोड्या वेळानंतर ज्यावेळेस त्याचं विश्लेषण पाहत होते स्वप्नाचं, तर सूर्य जो आहे तो त्याला याकोबाला म्हणतो, चंद्र राहेलला म्हणतो, आणि तारे जी इस्रायलाची 12 गोत्र आहेत, 12 वंश आहेत त्यांना तो म्हणतो. आणि जेव्हा आपण इथं हे वाचतो तेव्हा बिलकुल तशाच प्रकारे आपल्याला दिसते. ती काय आहे तर ती सूर्य पांघरलेली आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. आणि म्हणून आपण काय म्हणत आहोत, ही दुसरी तिसरी कोणी नसून ही जी स्त्री आहे ही काय आहे, इस्रायल आहे. आणि ही मंडळी, अनेक लोक असं म्हणतात नाही ही मंडळी आहे म्हणून, अनेक लोक उदाहरण देतात की ही मंडळी आहे, पण आपण पाहतो की मंडळीला स्त्रीची उपमा जी आहे तर नाही, तर मंडळीला सदैव वधूची उपमा दिलेली आहे. आणि मंडळीला सदैव वधूची उपमा दिलेली आहे. आणि वधू ही सदैव आपल्या वरासाठी वाट बघत आहे, राखून ठेवलेली आहे, आणि तिला सदैव कुमारी असं म्हटलेलं आहे. मंडळीला सदैव कुमारी, वधू असं संबोधत आलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण हिला म्हणतो की स्त्री, तर ही इस्रायलच असू शकते. आणि ह्यावर आपण ज्यावेळेस आपण योसेफाच्या स्वप्नाशी जी तुलना करतो आणि कॉन्टेक्स्ट पाहतो, आपल्याला समजतं की त्या संदर्भात आहे. आणि मंडळी यासाठी नाही, कारण मंडळी वरासाठी राखून ठेवलेली कुमारी म्हणून तिला वर्णन करण्यात येतं. दुसरे कोरिन्थीय पत्र 11वा अध्याय 2रं वचन, प्रगटीकरण 19वा अध्याय 7, 8 आणि 9 वचन. आणि त्यामुळं हिला स्त्री म्हणण्यात येतं. दुसरी गोष्ट, मंडळी का नाही, कारण इथं ही स्त्री गर्भवती आहे आणि मंडळी काही गर्भवती नाहीये. आणि मंडळी आपल्या वरासाठी, वाग्दत्त वरासाठी काय आहे, थांबलेली आहे. म्हणून ती अजून गरोदर आहे का, नाही, त्यांचा विवाह होणार आहे, म्हणून ही मंडळी नाही. पण अनेक लोक इकडची तिकडची वचनं घेऊन याची जुळवाजुळव करून याला सांगत आहेत की ही मंडळी आहे, पण ही मंडळी नसून
हे इस्रायल आहे. ही स्त्री कोण आहे तर इस्रायल आहे, कारण ती सूर्य पांघरली, तिच्या पायाखाली चंद्र, तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता आणि ती गरोदर होती असं म्हणत आहे. आणि गरोदर होती तिच्याविषयी पुढे जाऊन असं पण सांगण्यात येतं, जुन्या करारात इस्रायलाला कष्टातील प्रस्तुतीतील स्त्री म्हणून वारंवार दाखवलेलं आहे. जुन्या करारामध्ये वारंवार इस्रायलाला म्हणजे वेदना देणारी स्त्री असं दर्शवलेलं आहे. यशया 26 आणि त्याचं 17 आणि 18 वचन वाचाल का कोणीतरी? यशया 26, 17 आणि 18 वचन मला मिळालं तर मी वाचतो. यशया 26, 17 आणि 18 वचन. हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझकडे दृष्टी फिरवली, त्यास तुझकडून शिक्षा झाली, तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृदय तुला कळवले. प्रस्तुती काळात जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेदना देते व वेदनाने ओरडते, तसे हे परमेश्वरा तुझ्या दृष्टीपुढे आम्ही झालेलो आहोत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अजून 66वा जो अध्याय आहे त्या 66व्या अध्यायात 7 ते 9 वचनामध्ये पण तसंच प्रस्तुती वेदनांसंदर्भात बोलण्यात आलेला इस्रायलाला. वेदना येण्यापूर्वीच ती प्रस्तुत झाली, वेदना होण्यापूर्वीच तिला पुत्र झाला. अशी गोष्ट कोण कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मात येते काय? परंतु सियोनेने वेदना दिल्या, ती आपली मुले प्रसवली असं तिच्याविषयी म्हटलेलं आहे. मिखाचा ग्रंथ 4 अध्याय 10वं वचन, 5वं अध्याय 3रं वचन हे वारंवार इस्रायलाला वेदना देणारी, गरोदर असणारी स्त्री असं संबोधते. म्हणून योहानाला झालेलं प्रगटीकरण जे आहे त्याच्यामध्ये पण पुन्हा एकदा आपल्याला अशी स्त्री दिसते जी वेदना देत आहे. इस्रायलाला मसीहाच्या येण्यापूर्वी व नंतर खूप यातना सहन करावे लागते, कारण ती वेदनांमध्येच आहे. इस्रायल वारंवार मसीहा येण्या अगोदर आणि मसीहा आल्यानंतरही वारंवार ती त्या वेदनांमध्येच गेलेली आपल्याला आढळते. इस्रायलला वारंवार कष्ट झालेलेच आपल्याला दिसतात. विशेषतः दुसऱ्या येण्याचा काळ अत्यंत भयंकर असेल असं आपल्याला या सध्या आपण जे वाचत आहोत 12 अध्याय त्याच्यावरून आपल्याला समजते की त्याचं जे दुसरं येणं आहे तो जो कालखंड आहे तो इस्रायलासाठी अधिकच क्लेशदायी असणार आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की ही स्त्री काय आहे, वेदना देऊन प्रस्तुतीच्या कष्टांनी ओरडत आहे असं आपल्याला दिसत आहे. आणि दुसरा येणं जे आहे ते अधिकच कठीण असणार आहे. 3 आणि 4 वचनामध्ये आपल्याला अजगर दिसत आहे आणि ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते स्वतः याच वचनामध्ये सांगितलेलं आहे की अजगर कोण आहे. म्हणून आपण ज्यावेळेस ह्या उपमांकडे पाहतो, इस्रायलाची जी उपमा आहे ती स्त्रीकडे आहे. अजगराची उपमा सरळ सरळ सैतान दर्शवते, कारण या ठिकाणी वचन 3 आणि 4 मध्ये याचं स्पष्ट रीतीनं त्याचं विश्लेषण आहे. विश्लेषण काय म्हणत आहे बघा. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, पहा एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला 7 डोकी 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटीने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला. हा कोण होता तर पहा 9वं वचन काय म्हणतं. 9वं वचन म्हणतं एक मोठा अजगर खाली टाकण्यात आला, सर्व जगाला ठकवणारा दियाबल सैतान म्हटलेला जुना सर्प याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याचबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. म्हणून अजगराला स्पष्टपणे दियाबल सैतान असं म्हटलेलं आहे. हा कोण आहे? हा जगाला ठकवणारा, त्याला दियाबल सैतान म्हटलेला आहे. तो जुनाट सर्प खाली टाकण्यात आला. का अग्निवर्ण किंवा का त्याला अग्निवर्ण असं म्हटलेलं आहे? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे की रेड ड्रॅगन, बरोबर आहे. आणि हा काय आहे? रेड म्हणजे काय तर रक्तपात करणारा, रक्तपात करणारा, हे हिंसेचं प्रतीक आहे, हे नाशाचं प्रतीक आहे. आणि हा कोण आहे की सर्वात सुरू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्याविषयी काय, हा पहिल्यापासूनच खुनी प्रवृत्तीचा आहे. येशू ख्रिस्त त्याच्याविषयी योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 44व्या वचनात म्हणतो हा पहिल्यापासूनच तसा आहे. म्हणजे ह्याचे विचार किंवा ह्याचा प्लॅन सदैव हा खुनीच आहे असं तो म्हणतो. हा अजिबात काही चांगला असा काही आहे असं त्याच्यामध्ये काहीच नाही. हा पहिल्यापासूनच तशाच मानसिकतेचा आहे. पहा त्याला काय होतं. 4थं वचन म्हणतं, 3रं वचन म्हणतं की त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती. जेव्हा आपण या 7 डोक्यांकडे पाहतो तर आपल्याला काय दिसतं बघा. हे पृथ्वीवर राजकीय म्हणजे जे सत्ता सैतान्याच्या वाईट प्रभावाखाली असल्याचे दर्शवतात. 7 डोकी इस्रायलला त्रास देणारी 7 ऐतिहासिक साम्राज्य आहेत आणि हे फार अद्भुत म्हणजे सिंक्रोनाइज होतं बरं का. इस्रायलावर आतापर्यंत
ज्या ज्या लोकांनी राज्य केलं आणि ज्या लोकांनी इस्रायलला आतापर्यंत त्रास दिला ते दुसरे तिसरे कोणी नसून पहिलं इजिप्त म्हणजे तो मिसर, नंतर आशुरी लोक, नंतर मग बाबेलचे लोक, नंतर माद प्रशिया जे आहे ते, नंतर ग्रीस, नंतर रोम, आणि 7वं जे आहे ते भविष्यातील ख्रिस्त विरोधकाचं जे साम्राज्य असणार आहे 17व्या अध्यायात ते लिहिलेलं आहे. ते म्हणजे ही 7 डोकी जी आहेत ते 10 शिंगे म्हणजे 10 राजे. आणि ह्या 10 राजांनी इस्रायलाला आतापर्यंत फार भयानक रीतीनं त्रास दिलेला आहे ऐतिहासिक साम्राज्याने. जे शेवटला असणार आहे ते जो शेवटला ज्याला राजा म्हटलेला आहे जो येईल तो ख्रिस्त विरोधक असेल. आणि त्याविषयी दानिएलाचा ग्रंथ 7वा अध्याय आणि 24व्या वचनात त्याविषयी सांगितलेलं आहे की तो येईल आणि तो तशाच प्रकारे इस्रायलावर राज्य करेल. काय म्हटलेलं आहे बघा, अजगराने 1/3 तारे ओढून पृथ्वीवर पाडले. त्याला ज्यावेळेस हे करण्यात आलं तेव्हा त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा 1/3 ओढला गेला. जेव्हा सैतान पडला तेव्हा त्याने 1/3 देवदूतांना आपल्या संगतीत ओढले. दृष्ट आत्मे होते ते पृथ्वीवर फेकले गेले. पण सैतानाला अद्याप देवासमोर येण्याची मर्यादित परवानगी आहे. ते तारे पृथ्वीवर टाकले गेले. पण आपण योबाच्या ग्रंथात पाहतो 1 आणि 2 अध्याय की सैतान देवासमोर जाऊ येऊ करत होता. आणि तो जा ये करत आहे आणि आजही करत आहे का? तो आजही देवासमोर जातो येतो. पण कायसाठी जातो तर शास्त्र त्याच्याविषयी म्हणतं तो देव आणि देवाच्या लोकांसंदर्भात दोषारोप करतो. आणि तो दोषारोप करतो, तो दोष लावतो आणि यासाठी तो वारंवार देवासमोर जात आहे. आणि सैतान अद्याप देवासमोर जात आहे पण त्याला मर्यादित परवानगी आहे. आणि त्या मर्यादित परवानगीद्वारे तो देवाच्या लोकांवर दोषारोप ठेवतो. आपण थोड्या वेळात पाहणार आहे की तो दोषारोप ठेवत आहे पण त्या दोषारोपांचा काही उपयोग होत आहे का हे आपण थोड्या वेळात पाहणार आहे. अजगर स्त्रीच्या पुढे उभा राहिला, बाळकाला गिळण्याचा त्यानं प्रयत्न करा. आणि आपण पाहतो की अजगर जो आहे त्याचे जे प्लॅन्स आहेत ते प्रारंभापासून त्या बालकाच्या विरोधात आहे. आणि तो बालक दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्याला काय दर्शवतं की त्या स्त्रीचं जे बालक आहे त्या बालकाला गिळावं, त्या बालकाला मारून टाकावं हा त्याचा प्रारंभापासूनचा प्लॅन आहे. त्याचा प्लॅन आपल्याला कुठं कुठं दिसतो? मत्याचं सुवर्तमान 2 अध्याय. हेरोदानं काय केलं? जन्मल्या बालकांना मारायचा त्यानं प्लॅन केला. इतिहासभर इस्रायलाला नष्ट करायचा प्लॅन जो आहे, इस्रायलाला यहुद्यांना नष्ट करायचा प्लॅन, इस्रायलाला मारायचा प्लॅन हा त्याचा प्रारंभापासून आहे. मसीहाचा जो वंश आहे म्हणजे तो जो प्रारंभ झाला तेव्हापासून मसीहाचा वंश कसा मारावा, मसीहाच्या वंशाला कसं पापात टाकावं आणि कसं त्यांना योजनेपासून दूर न्यावं हा एकमेव त्याचा प्लॅन होता. आपण पाहतो की दावीद राजा असो किंवा ती जी जेनेलॉजी आहे त्याच्यामध्ये ह्याचा एकमेव प्लॅन आहे की कसं आहे परमेश्वराची जी योजना आहे त्याला खिंडर पाडावी. आणि तो प्रारंभापासून त्या इस्रायलाच्या माग आहे कारण त्याच्यातून मसीहा येणार आहे हे त्याला ठाऊक आहे. त्यानं मसीहाचा वंश असो किंवा येशूच्या सेवेला रोखण्याचा प्रयत्न असो त्यानं हे सर्व केलं आणि तो सदैव अपयशी ठरला. आपल्याला आठवतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त अरण्यात होता तेव्हा तो परीक्षा घेण्यासाठी आला. त्याचा प्लॅन होता की कसंही करून मी ह्याच्या योजनेला मध्ये यावं आणि ही जी स्त्री आहे आणि स्त्रीचा हा जो बालक आहे त्याला गिळावं. पण तो अयशस्वी सदैव ठरला. हा जो बालक होता, संतान ज्याला असं म्हटलेलं आहे, त्याच्याविषयी 5वं आणि 6वं वचन आपल्याला म्हणतं. असं म्हटलेलं आहे, इतक्यात ती स्त्री प्रसवली, सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करेल असे संतान प्रसवले व तिचे मूल देवाकडे त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तिथे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची जागा होती. येशू ख्रिस्त का बरं संतान किंवा पुरुष बालक जे आहे त्याला आपण येशू ख्रिस्त म्हणतो. त्याचं इंट्रोडक्शनच असं आहे की तो लोखंडी दंडाने राज्य करेल. आणि ज्यावेळेस लोखंडी दंडाने राज्य करण्याची जी गोष्ट येते स्तोत्रसंहिता 2 अध्याय 9 वचन, प्रकटीकरण 19 अध्याय आणि 15 वचन, हे कुणाविषयी बोलतं? प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून पुरुष बालक किंवा संतान जे आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो देवाच्या सिंहासनाकडे वर उचलला गेला. हे कुणा संदर्भात झालेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कुणाचं स्वर्गारोहण झालेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि आपण पाहतो की स्त्रीचं राणात्मक पलायन होतं.
स्त्री वाळवंटात पळून गेलेली आपल्याला आढळते. देवानं तयार केलेल्या ठिकाणी त्यांना 3.5 वर्ष अन्न, संरक्षण आणि काळजी दिली जाते. हा महासंकटाचा दुसरा अर्धा भाग आहे 3.5 वर्षाचा. आणि हे तुम्हाला आठवतं, आपण ज्यावेळेस करणे वाजलेने आपण शिकत होतो 1,44,000 आपण वारंवार म्हणत होतो. आणि हे त्या संदर्भात म्हटलेलं आहे की देवबाप इस्रायलाचं त्यावेळेस संरक्षण करत आहे. लक्षात घ्या, ज्या घटना घडणार आहेत त्या काही सर्वसाधारण घटना नाही आहेत, त्या अनन्यसाधारण घटना आहेत. प्रेषित पौल जसं म्हणतो रोमकरास पत्र 11 अध्याय 26 वचनामध्ये, इस्रायलाचं तारण व्हावं ही त्याची इच्छा आहे. आणि देवबाप त्या तारणाचा समय त्यावेळेस राखून जो ठेवलेला आहे, तो तारणाचा समय देवबाप देतो. देव आपल्या लोकांना त्यावेळेस सांभाळतो. इस्रायलाला देवबाप त्यावेळेस सांभाळतो. कुठला संदर्भ आहे? कारण ज्यावेळेस हा खोटा ख्रिस्त जो आहे, तो मसीहा जो आहे, तो ज्यावेळेस येतो, पहिले 3.5 वर्षीय तो इस्रायलाला स्वतःचा मित्र असं घोषित करतो. इस्रायलला माझाच आहे असं तो दर्शवतो. इतकंच काय की त्याला ते आतमध्ये घेतात आणि ओसाडीचा अमंगळ पदार्थ कुठं आहे तर मंदिरात आहे. इथंपर्यंत पवित्र स्थानात त्याला घेऊन जातात. कोण? जे यहुदी, जे इस्रायल लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. येणारा जो 3.5 वर्षाचा कालखंड आहे त्याच्यामध्ये तेच लोकांच्या माग हा हात धुवून पडणार आहे. आणि आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात देवबाप त्यावेळेस इस्रायलाचं संरक्षण करेल आणि 3.5 वर्ष देवबाप त्यांची काळजी घेईल. जी शिकवण आहे ती वचन 1 ते 6 मधून आपल्याला काय मिळते? देव इतिहासावर नियंत्रण ठेवतो. सैतान कितीही शक्तिशाली वाटत असला तरी ख्रिस्ताचे राज्य निश्चित आहे, कारण तो लोहदंडाने न्याय सार्वकालिक असेल. देव आपल्या लोकांचं संरक्षण करणार आहे, म्हणजे इस्रायलाचं संरक्षण करणार, आणि ते महासंकटाच्या मध्यात काळातही तो संकटामध्ये त्याचं संरक्षण करणार. सैतानाचा पराभव निश्चित आहे हे त्याला माहित आहे, कारण वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त विजय मिळवतो आणि विजय मिळवून तो प्रभूकडे जातो. आणि हा काय करत आहे? दोषारोप ठेवत आहे. पण आता तो वर गेलेला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो त्याच्या लोकांची आता बाजू घेत आहे. आणि कारण का? शेवटी जो आहे पराभव त्या धूर्ताचाच होणार हे आपल्याला ठाऊक आहे. देवाची योजना कधीच अयशस्वी होत नाही, तर ती सदैव यशस्वी होते. ख्रिस्ताचं येणं झालं का? ऍब्सोल्युटली झालं. स्वर्गारोहण झालं का? ऍब्सोल्युटली झालं. राज्य प्रस्थापित होणार आहे का? ऍब्सोल्युटली होणार आहे. हे सर्व निश्चित आहे का? हे सर्व निश्चित आहे. आणि मग 7व्या वचनाला सुरुवात होते. पहा काय घडत आहे. आपण पाहिलं स्वर्गात एक मोठं चिन्ह झालेलं आपण पाहतो. स्वर्गामध्ये ज्यावेळेस मोठं चिन्ह होतं, मोठं चिन्ह कोणत्या संदर्भात आहे? फार मोठ्या प्रमाणात ते चिन्ह निदर्शनास पडत आहे. आणि काय घडलेलं? एक स्त्री त्याला दिसत आहे, ती प्रस्तुती वेदनेत आहे. एक अजगर दिसत आहे, आणि जो अजगर ताऱ्यांना घेऊन खाली पडलेला आहे. आणि तो ताऱ्यांना घेऊन येऊन काय करत आहे? तो त्यानं मार्क ठेवलेला आहे की कशा रीतीनं मी आता त्या स्त्रीला जे बालक होतं त्याला गिळून टाकावं. ते सगळे प्लॅन केले. पण ह्या अजगराला स्वर्गामध्ये जाण्याची मर्यादित परवानगी आहे, आणि तो मर्यादित परवानगीनं जात आहे आणि देवाच्या लोकांवर दोषारोप ठेवत आहे. आणि हे करत असताना तो हे करत आहे का? तो हे करतच आहे. पण हे होत असताना आता 7व्या वचनापासून एक गोष्ट घडत आहे. 7व्या वचनामध्ये एक अद्भुत गोष्ट पुन्हा त्याच्या निदर्शनास येते की स्वर्गात युद्ध होत आहे. म्हणजे आता स्वर्गामध्ये एक युद्ध होत आहे. सैतान जो देवाचा शत्रू आहे तो देवाला सतत, देवाच्या स्वर्गदूतांना व देवाच्या संतांना, जे संत लोक आहेत त्यांना तो विरोध करत असतो. आपण पाहिलेलं आहे की तो वारंवार विरोध करतो. तो या काळात 2 ठिकाणी कार्य करतो. म्हणजे आज या कालखंडामध्ये तो 2 ठिकाणी कार्य करतो. पहिलं जे आहे तो या पृथ्वीवर राहून कोणाला गिळावं या हेतूने फिरतो. ठीक आहे, म्हणजे त्याचं जे कनेक्शन आहे तो एकाच वेळेस तो इथून स्वर्गात जाऊन दोषारोपण करू शकतो आणि तो पृथ्वीवर पण राहू शकतो. त्याची हस्तक, त्याच्या संगती आहेत. आणि ते कार्य कसे करतात तर कोणाला गिळावं या हेतूने तो फिरतो. 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन. आणि स्वर्गात देवाच्या योजनेत व्यत्यय आणण्यासाठी विश्वासणाऱ्यावर आरोप करतो. म्हणजे त्याचा प्लॅन फार फोकस्ड आहे. तो दोन्ही ठिकाणी त्याचा हाच प्लॅन आहे की देवबापाची योजना, त्या योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना व्यत्यय आणावा आणि विश्वास निर्माण त्यांना आरोप कसा ठेवावा.
12वा अध्याय 10वा वचन आपण त्याकडे पाहतो, कारण त्याचा प्लॅनच तो आहे. बघा 12वा अध्याय 12वा अध्याय आणि 10वा वचन, तो त्याचा बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा तो खाली टाकण्यात आला. तुम्हाला समजत आहे का की ही जी घटना आहे, ही घटना त्या कालखंडामध्ये होणार आहे. कुणाविषयी तो दोषारोप करत आहे तर बंधूंविषयी. संतगण बंधू कोण आहे ते तर विश्वासणाऱ्यांचा समूह. म्हणजे ऍट द टाइम ही डज इट दोन गोष्टी तो करत आहे. एक, या पृथ्वीवर त्याच्या हस्तकात समवेत तो प्लॅन करत आहे की कुणाला गिळावं, कोण आहेत त्याचे लोक, त्यांना खावं, हा त्याचा प्लॅन आहे. कसं त्यांना भकवावं, हा त्याची योजना आहे. इन अ सेम टाइम स्वर्गामध्ये देवाच्या योजनेत व्यत्यय आणतो आणि विश्वासणाऱ्यावर दोषारोप ठेवतो. आपण पाहिलेलं आहे योबाच्या ग्रंथामध्ये ते एक उदाहरण आपल्याला आठवतं की योबाच्या टायमाला पण त्या ठिकाणी दोषारोप करत आहे. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त सतत विश्वासणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो. आपल्याला ते ठाऊक आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेला स्वर्गारोहण झाला, तो स्वर्गी गेला, तो जाऊन परमेश्वराच्या उजव्या हाताशी आहे आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि मध्यस्थी करून सैतानाचे जे आरोप आहेत ते व्यर्थ ठरवत आहे. कारण का आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच प्रभू देवबाप तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतो. सैतान व त्याचे सर्व दुष्ट आत्मे सतत देवाच्या पवित्र स्वर्गदूतांविरुद्ध लढा देत आहेत, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. म्हणजे स्वर्गामध्ये युद्ध होत आहे आणि ते सदैव अयशस्वी होत आहे. ते सदैव हल्ले करत आहेत आणि हे हल्ले काही असे कमकुवत वगैरे नाही आहेत बरं का. हे फारच प्रभावी असे हल्ले आहेत, पण ते काय होत आहेत ते विजयी होऊ शकत नाहीत. कारण येशू ख्रिस्तानं ऑलरेडी विजय जाहीर केलेला आहे. जेव्हा तो वधस्तंभावर होता आणि त्यानं विजय जाहीर केला, योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 31वा वचन, या जगाचा न्याय होतो आणि ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. तो म्हणते की वधस्तंभावर ही गोष्ट घडणार आहे आणि मी विजयी होणार आहे. कशावर? या जगाचा जो अधिपती आहे त्याच्यावर. मग जे कोणी आता माझवर विश्वास ठेवतील ते आता माझ्या समवेत, त्यांना मी या जगातून तारून नेणार आहे, एवढं सामर्थ्य मज जवळ आहे असं तो म्हणतो. येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाने त्याची सत्ता मोडली, त्याचा अंतिम न्याय ठरला. काय झालेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या मरणानं आणि पुनरुत्थानानं त्याची जी सत्ता होती, मरणाची आणि या पृथ्वीवर जी सत्ता होती, ती मोडीत निघाली आणि त्याचा अंतिम न्याय ठरला. म्हणून प्रारंभापासून याची योजना होती की त्या स्त्रीचं जे बालक आहे त्याला जन्मालाच न येऊ देणं, त्याच्या योजनेच्या मध्ये येणं, आणि हा त्याचा पहिल्यापासूनचा प्लॅन होता. पण वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूनं आणि त्याच्या पुनरुत्थानानं त्याचा अंतिम न्याय जो आहे तो ठरलेला आहे. सैतान जो आहे त्याचा नाश आपण पाहतो की 3 टप्प्यामध्ये होणार आहे आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्याचा न्याय आपल्याला आढळतो. महासंकटाच्या काळात स्वर्गातून कायमचा बाहेर फेकला जाईल तो. 10व्या वचनामध्ये आपण पाहतो 12व्या अध्यायाच्या की महासंकटाचा काळ ज्यावेळेस सुरू होतो, सुरू झाल्यानंतर त्याला खाली टाकण्यात येतं, कायमचा खाली टाकण्यात येतं. आतापर्यंत तो स्वर्गात होता, दोषारोप करत होता, पण आपण पाहतो 10व्या वचनामध्ये की त्याला खाली टाकण्यात आलं, कायमचा खाली टाकण्यात आलं. आणि जेव्हा कायमच्या खाली टाकण्यात आलं त्यावेळेस तो चवताळलेला आपल्याला आढळतो, एकदम चवताळलेला. कारण वचनात दिलेला आहे की तो कसा झाला, तो एकदम चवताळला. म्हणजे आतापर्यंत त्याला मर्यादित मुभा होती की तो देवाच्या समक्षतेमध्ये आजूबाजूला जात होता, मर्यादेमध्ये तो जाऊन दोषारोप करू शकत होता. पण आता तो त्या ठिकाणी दोषारोप करण्यासाठी ही त्याला आता अलाउड नाही, त्याला खाली टाकण्यात येणार आहे. त्याचा हा पहिला टप्पा असेल. दुसरा टप्पा 1000 वर्षाच्या राज्याच्या पूर्वी, 1000 वर्षाच्या राज्यापूर्वी तो अथांग डोहात बांधला जाईल. 20वा अध्याय 1 ते 3 वचन की त्याला काय होणार आहे, अथांग डोहामध्ये त्याला बांधण्यात येईल. पण त्याच्या अगोदर तो काही गोष्टी करणार आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. आणि 1000 वर्षानंतर अनंत अग्नी जो आहे त्या अनंत अग्नीमध्ये त्याला कायमचा टाकला जाईल. 20वा अध्याय 10वा वचन. या 3 टप्प्यामध्ये त्याचा नाश हा होणार आहे. पहिला जो आहे तो आहे सैतानाला खाली टाकण्यात येईल आणि सैतानाला खाली टाकल्यानंतर सैतानाची लढाई चालूच राहील जोपर्यंत त्याला पूर्णपणे नष्ट करण्यात येत नाही. 7वा अध्याय 7व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत आपण पाहतो की या विभागात
योहान सैतानाच्या अंतिम आक्रमणाच्या पहिल्या टप्प्याचं वर्णन करतो. ख्रिस्ताच्या पुनरागमनापूर्वी हे 3 युद्ध भागात समजतो: युद्ध, विजय आणि आनंदोत्सव. 7 वचनापासून 12 वचनापर्यंत फार महत्वपूर्ण आहे. 7व्या वचनामध्ये आपण काय पाहतो? 7व्या वचनामध्ये आपण पाहतो की स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. त्याचबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. आपण पाहतो की सैतान आणि मिखाएल हे वारंवार आपल्याला अनेकदा पाहतो की सैतानाबरोबर आतापर्यंत जर युद्ध कोणी केलेलं आहे तो फक्त मिखाएल आहे. आणि मिखाएल त्याच्याबरोबर युद्ध करतो. देवाचे पवित्र स्वर्गदूत दुष्ट आत्म्यांमध्ये संघर्ष महासंकट काळात कळसाला पोहोचलेला आपल्याला दिसतं की महासंकट काळाचा ज्यावेळेस प्रारंभ होईल, इथं पृथ्वीवर जे आहे ते प्लॅनिंग होत राहील. महासंकट काळात 7 वर्षाचा आहे. आपण पाहतो की हा ख्रिस्त विरोधक येईल आणि आपण पांढरा घोडा जो आहे तो बघितलेला होता, तो येईल आणि तो आल्यानंतर इतकं सुंदर शांततेचं वातावरण. इन अ सेम टाइम स्वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात युद्ध होणार आहे मिखाएल आणि त्याच्या देवदूतांबरोबर. कुणा संगती? सैतान आणि त्याच्या दूतांबरोबर. पण या ठिकाणी एक तुम्हाला ख्रिस्त विरोधक दिसेल, जो अँटी ख्राइस्ट ज्याला म्हटलेलं तो येईल, त्याला वेलकम करण्यात येईल आणि स्वर्गामध्ये वर आपल्याला आढळतं की फार मोठ्या प्रमाणात युद्ध होणार आहे. सैतानाचा मुख्य जो प्रदेश आहे पृथ्वी व आकाशाखालची सत्ता, हे सर्व करिंथकरास 2 पत्र 4 अध्याय 4 वचन, इफिसकरास पत्र 2 अध्याय 2 वचन, 6 अध्याय आणि 12 वचन, या वचनामध्ये अंधकाराची सत्ता, पृथ्वीवरील सत्ता याचा उल्लेख आहे. स्वर्गात जातो विश्वासावर तो आरोप करण्यासाठी जात असतो. आपण पाहिलं योबाचं पुस्तक याचा 1 अध्याय 2 अध्याय, नंतर 12 अध्याय प्रकटीकरणाचा 10 वचन, आणि स्वर्गदूतांच्या कार्यात अडथळे निर्माण करतो तो. यासाठी तो स्वर्गामध्ये आहे आणि तो काय करत आहे? तो वारंवार असे प्लॅन्स करतो. सैतान जो आहे तो स्वर्गामध्ये पृथ्वीवर त्याची हस्तक कार्य करत आहेत. सैतान जो आहे तो स्वर्गात राहून त्याच्या हस्तकांबरोबर युद्ध करत आहे. हे सगळं तो करत आहे आणि स्वर्गदूतांच्या कार्यात पण अडथळे आणत आहे. दानियल 10 अध्याय आणि 12 आणि 13 वचन आपण वाचूया बरं का. दानियल 10 अध्याय 12 आणि 13 वचन, तो तिथं पण अडथळे आणत आहे. 12 आणि 13 वचन. तो मला म्हणाला, दानियेला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. पारसाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. तेव्हा पहा, मुख्य अधिपत्यांपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजाच्या जवळ राहिलो. आपण त्या ठिकाणी पाहतो की हा काय करत आहे? पारसाच्या राजाचा उल्लेख आहे तो सैताना संदर्भातचा आहे आणि तो म्हणत आहे की मिखाएल त्याला धावून आला. मिखाएल सदैव सैतान ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी हा नेमणूक केलेला मिखाएल आपल्याला आढळतो, जो त्याच्याबरोबर युद्ध करायला वारंवार पुढे आलेला आपण पाहतो. प्रकटीकरण 12 अध्याय आणि 8 वचन, तो जिंकलाच नाही. आपण पाहतो 8 वचनामध्ये की तो जिंकलाच नाही, तरी त्याचे काही चालले नाही असलेले नाही. तो युद्ध करत आहे मिखाएल बरोबर आणि मिखाएल देवाचे दूत आहेत त्यांच्याबरोबर तो युद्ध करत आहे आणि त्याचं काहीच चाललं नाही आणि स्वर्गात त्याचे ठिकाणही आणखी सापडले नाही. म्हणजे तिथून पुढं, म्हणजे या महासंकट काळाच्या सुरुवातीला ज्यावेळेस 7 वर्षाच्या सुरुवातीला प्रारंभ होईल, ज्यावेळेस पहिला करण्याचा प्रारंभ होईल, पहिला करणा वाजला रे वाजला, पहा गोष्टींना प्रारंभ होणार आहे. आपण पाहत आहे की महासंकट काळाच्या सुरुवातीला स्वर्गामध्ये फार मोठं युद्ध झालेलं आपण पाहत आहोत आणि हे युद्ध असं तसं नाहीये, त्याचं काहीच चाललं नाही आणि स्वर्गात त्याचे ठिकाण आणखी सापडले नाही. मग काय झालं? एक मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठकवणारा दियाबल, सैतान म्हटलेला जुना साप, याला खाली टाकण्यात आलं, पृथ्वीवर टाकण्यात आलं व त्याचबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आलं. म्हणजे जेवढे काही दूत त्याबरोबर होते त्यांनाही पृथ्वीवर खाली टाकण्यात आलं. सैतान पूर्णपणे पराभूत होतो. सैतान व त्याचे देवदूत कायमचे स्वर्गातून हाकलले जातात. आता त्यांना स्वर्गात प्रवेश नाही. विश्वासावर रात्र दिवस केलेले त्यांचे आरोप आता थांबणार आहेत. तिथं आता आरोप नसणार आहे. स्वर्ग शांत आहे. कारण का? तिथं दोषारोप बंधूंवर करणारा सैतान आता नाहीये. आता त्या ठिकाणी दोषारोप नसणार आहेत बंधूंवर. सैतानाची ओळख आपण पाहतो 9व्या वचनामध्ये. कोण आहे तो? त्याला असं म्हटलं, तो अजगर, भयानक शक्ती, भयंकर शक्ती, जुनाट सर्प, उत्पत्ती 3 मधील तोच सर्प. त्याला भूत, डेव्हिल असं पण म्हटलेलं आहे. निंदक, बदनामी करणारा, सैतान, विरोधक, देवाचा शत्रू,
तो संपूर्ण जगाला ठकवतो आणि फसवतो. त्याचे मुख्य कार्य म्हणजे फसवणे, खोटेपणा, फसवणुकीचे सिद्धांत पसरवणे. असा तो सैतान, त्याच्याविषयी म्हटलेला आहे. सैतान पृथ्वीवर फेकला जातो, त्याच्याबरोबर सर्व दुष्ट आत्मे पृथ्वीवर येतात. यामुळे महासंकट काळातील आधीचे भयंकर प्रसंग, अधोलोकातील दुष्ट आत्मे, अध्याय 9 अजून भयंकर होतात. आता तुम्हाला समजत असेल की जी घटना त्या ठिकाणी लिहिलेली होती, आपण वाचत होतो कर्ण, आणि आपण कर्णे पाहत असताना आपल्याला हे समजत होते की एवढे भयानक, एवढे विचित्र संकट येणार कसे आहेत, हे कसं होणार आहे. कारण तो धूर्त दियाबल सैतान आपल्या दूतांबरोबर इथं येईल. लक्षात घ्या, तो एवढा चौताळलेला असेल कारण त्याला ठाऊक आहे की त्याचा वेळ कमी आहे. शास्त्र काय म्हणतं बघा, असं म्हटलंय त्याचा वेळ कमी आहे. हे युद्ध कोण सुरू करणार आहे? हे युद्ध ग्रीक व्याकरणानुसार हे युद्ध सैतानच सुरू करणार आहे. आणि हे युद्ध ज्यावेळेस सैतान सुरू करेल, मिखाएल आणि सैतानाचे आधीचे संघर्ष पहिल्यापासून आहेत. मग ते दानिएलाचा 10वा अध्याय असो, दानिएलाचा 12वा अध्याय असो, किंवा यहुदाचं पत्र 9वं वचन असो. मिखाएल एका पवित्र स्वर्गीय दूताला त्यानं मदत केलेली आपण 10व्या अध्यायात बघतो. 12व्या अध्यायामध्ये दानिएलच्या पहिल्या वचनामध्ये मिखाएल इस्रायलचं संरक्षण करतो, कारण इस्रायलावर त्याचं आक्रमण सैतान करणार असतो. यहुदाच्या पत्रामध्ये 9व्या वचनामध्ये मोशेच्या शरीरावरून त्यांचं युद्ध झालेलं आपण पाहतो. म्हणजे मिखाएल वारंवार काय करत आहे, सैतानाबरोबर युद्ध करताना तुम्हाला आणि मला आढळतो. पण त्या ठिकाणी वारंवार हा जिंकलेला आपल्याला आढळतो. पण सैतान जो आहे तो पूर्णपणे त्याचा नाश झालेला तुम्हाला आढळणार नाही. पण सैतान अधिक जास्त चौताळलेला प्रत्येक वेळेस आपल्याला आढळतो. स्वर्गीय युद्धाची जी संकल्पना आहे, जे विचार आहेत, लक्षात घ्या हे किती महत्वपूर्ण आहे. हेनरी मॉरिस असे म्हणतात, ही युद्धे पृथ्वीवरील शस्त्रांनी शक्य नाहीत बरं का. म्हणजे ही युद्ध, हो ह्यानं तलवार काढली आणि त्यानं तलवार काढली, दोघं जण तलवारीनं हल्ला करतात, ह्यानं गन काढली त्यानं गन काढली, गननं हल्ला करतात, हे असं नाहीये. हे देवदूत अतिशक्तिशाली देवदूत आहेत. आणि हे अतिशक्तिशाली देवदूत म्हणजे हे माणसांच्या विचार शक्तीच्या पण पलीकडे असणारी ही युद्ध आहे. ही फार भयानक ऊर्जा शक्ती असणारी युद्ध असते. आणि ही ऊर्जा शक्ती असणारी युद्ध, ऊर्जेच्या द्वारे कार्य करणाऱ्या गोष्टी त्यावेळेस घडते. ही शस्त्रांची युद्धे त्यावेळेस नसते. आणि त्यामुळं ही अतिशक्तिशाली आध्यात्मिक ऊर्जा असणारी आणि वापरण्यात येणारी ही युद्ध त्यावेळेस आपण पाहणार आहोत. आपण पाहतो की ही युद्ध ज्यावेळेस होतील त्यावेळेस या जुनाट सर्पाला खाली टाकण्यात येईल. आणि मग मला असं वाटतं की स्वर्गातून 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा मी स्वर्गातून एक मोठी वाणी ऐकली. ती वाणी काय होती? ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचं झालं आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष लावणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, तो आता खाली टाकण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतो की त्याला खाली टाकण्यात आलेलं आहे. स्तुतीचं कारण होतं ते. आता आमच्या देवाचं तारण, सामर्थ्य, राज्य, ख्रिस्ताची सत्ता आलेली आहे. स्वर्ग आता त्या ठिकाणी शांत झालेला आहे. जो दोषारोप करणारा आहे त्याला खाली टाकण्यात आलेला आहे. आता दोषारोप करणारा त्या ठिकाणी नाही. तारण केवळ आत्म्याच्या द्वारे नव्हे तर संपूर्ण सृष्टीचं झालेलं आहे. ओंकारासपत्र 8वा अध्याय 19 आणि 22 पर्यंत. सामर्थ्य, देवाचे अपरिमित सामर्थ्य त्याच्या आता विरोधकांना नष्ट करणार आहे. राज्य, आता मसीहा व त्याच्या पृथ्वीवरील राज्य तो आता स्थापन करणार आहे. हेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सैतानाचा जो आता पराभव आहे, तो सैतानाचा पराभव निश्चित आहे, कारण त्याला तर स्वर्गातून पृथ्वीवर त्याच्या दूतांबरोबर खाली टाकण्यात आलेला आहे. तो रात्रंदिवस विश्वासावर आरोप करत होता. आता त्याच्या आरोप करण्याचा कार्यक्षेत्र समाप्त झालेला आहे. स्वर्गात आता तो आरोप करू शकत नाही. संतांचा विजय झालेला आहे असं 11वं वचन म्हणतं. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. त्याचबरोबर मराव्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. असे सर्व संत लोक त्या ठिकाणी होते. तुम्हाला आठवत असेल की त्यांची प्रार्थना, संतांची प्रार्थना 5वा शिक्का होता. संतांची प्रार्थना आपण ऐकलेली होती की कोकऱ्याच्या रक्तामुळे किती वेळ वाट बघणार ते म्हणत आहेत. म्हणजे थोडा वेळ. आणि आपण पाहतो कोकऱ्याच्या रक्तामुळे, ख्रिस्ताच्या रक्ताने सर्व आरोप रद्द झाले. त्यांच्या साक्षीच्या वचनाने क्लेशाच्या काळातही त्यांनी ख्रिस्ताला नाकारलं नाही. मृत्यूला न भीता ते आपल्या विश्वासासाठी जीव देण्यास तयार राहिलेले हे ते संत होते. आणि त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. स्वर्गात काय झाला? स्वर्गात आता आनंद झाला.
लक्षात घ्या, स्वर्गात आनंद झाला, आता कुठेतरी दुःख व्हायला पाहिजे. कारण स्वर्गात आनंद होत. दुःख कुठे आहे माहित आहे? बघा वचन काय म्हणत आहे, 12 वचन. स्वर्ग आनंद करा व त्यात वसणाऱ्यांना उत्साह करा. बघितलं काय झालेलं आहे की सैतानाला आता खाली टाकण्यात आलेला आहे, त्याच्या दूतांसमेत खाली टाकण्यात आलेला आहे. आता संतांवर आरोप करणारा, बंधूंवर आरोप करणारा कोणच नाही. स्वर्गामध्ये आनंदी आनंद आहे. आरोप करणारा तर कोणच उरलेला नाहीये. येशू ख्रिस्त साईड घेत होता. येशू ख्रिस्त संतांसाठी उभा होता, बंधूंसाठी तो उभा होता. पण आता युद्ध झालं आणि त्याला खाली टाकण्यात आलं आणि म्हटलेलं आहे, स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो उत्साह करा, पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढावला आहे. बघितलं काय झालं की आता पृथ्वीवर अनर्थ ओढावला आहे. तुम्हाला आठवत असेल, अनर्थ अनर्थ अनर्थ, पृथ्वीवर अनर्थ ओढावलेला आहे. काय अनर्थ आहे बरं? कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे आला आहे. आता त्याला माहित आहे की त्याचा काळ कितवा आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे पुढे आपण गेलो. आपण किती काळ होता त्याला उरलेला आहे? 3.5 वर्ष. तुम्हाला समजतंय काय घडत आहे? 3.5 वर्षाचा आता कालखंड त्याकडे उरलेला आहे. मग तो कसा झालेला आहे? अतिशय संतप्त होऊन. काय म्हटलेलं आहे? अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे आलेला आहे. तो अतिशय संतप्त झालेला आहे. आपल्या सर्व जे काही त्याचे जे दृष्ट आत्मे आहेत त्या सगळ्यांना घेऊन तो आता आलेला आहे. संतप्त झालेला सैतान पृथ्वीवर आल्यामुळे भीषण संतापाने आता तो काम करणार आहे. तो जाणतो की त्याच्याकडे थोडा वेळ आहे, म्हणजे फक्त 3.5 वर्ष. मार्टिन लुथर याविषयी एक गोष्ट अशी म्हणतात की किती कालखंड आहे, काय आहे, सैतान तुम्हाला काय वाटतं की तो चौताळलेला आहे का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की सैतान हा प्रारंभापासूनच चौताळलेला आहे आणि आपण जो चौताळलेला हा धूत दियाबल सैतान आहे, त्याचा जो राग आहे, त्याचा जो क्रोध आहे आपल्या संदर्भात, त्याची प्लॅन्स, त्याच्या योजना, लक्षात घ्या. ते असे म्हणतात की आपण सहन करू. का बरं? ते असे म्हणतात कारण त्याचा नाश अटळ आहे आणि म्हणून तो चौथाळलेला आहे. आणि हे विश्वासणाऱ्यांनी सदैव ध्यानात ठेवावं. सैतान शक्तिशाली आहे का? ऍब्सोल्युटली आहे. पण देवापुढे तो असाही आहे. येशूचे रक्त विश्वासणाऱ्यांना सर्व आरोपापासून मुक्त करतं. तो किती भयानक आपली पाप उकरून उकरून काढून देवासमोर आपल्याविषयी आरोप लावत आहे. आजही लावत आहे का? आजही लावत आहे. उकरून उकरून तो माझ्याविषयी, हे क्लेपा असा आहे, क्लेपा हे करतो, क्लेपा ते करतो, तो आरोप लावत आहे. पण मला येशू ख्रिस्तानं तारलेलं आहे आणि येशू ख्रिस्त माझी जागा माझी भरून काढलेली आहे. तो देवासमोर माझा याजक म्हणून उभा आहे. देवाचं राज्य निश्चित आहे, ते अटळ आहे, हे आपल्याला दिसतं. विश्वासणाऱ्यांचे शौर्य, जे संत लोक आहेत, शेवटपर्यंत ते टिकाव धरून राहिलेले होते आणि देवाला ते गौरव देत होते. आपण पाहणार आहे की ह्या पहिला टप्पा जो आहे, त्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. सैतानाचा शेवट 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा हा आहे की त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात येते. सगळ्या दूतांबरोबर तो खाली येत आहे आणि आल्यावर तो कसा येत आहे? तर चौताळून येत आहे. महासंकटाचा हा 3.5 वर्षाचा जो कालखंड आहे, अधिक चौताळून तो येत आहे आणि त्याला ठाऊक आहे त्याची वेळ कमी आहे. म्हणून तो उर्वरित जे 3.5 वर्षाचा कालखंड आहे त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी घडणार आहेत. आणि या कालखंडामध्ये 1,44,000 लोकांचं, देवा यहुदी लोकांचं संरक्षण करणार आहे. आणि त्याच्याविषयी आपण पाहतो की देवानं म्हटलेलं आहे की मी त्यांचं संरक्षण करण्यासाठी योजना आखलेली आहे. प्रभू देवबापाची ही महान जी योजना आहे ती समजण्यास आपल्याला कृपा करो. आपण अधिक चांगल्या रीतीनं हे देवबापाचं जे वचन आहे ते शिकत जाऊ आणि त्याचं या अंतिम महान सत्य आहे ते आपल्याला समजण्यास देवबाप कृपा करू. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की हे इतकं महान अद्भुत सत्य देवा तुझ्या वचनात आम्हाला दिसत आहे. प्रभू, ही जी पुनरावृत्ती आहे करण्यांची, की देवा उदाहरणात्मक रीतीनं देवा तू आम्हाला कळवत आहे.
12वा अध्याय फार सुंदर रीतीनं आम्हाला पुन्हा एकदा देवा आठवण करून देत आहे की तुझी योजना किती अद्भुत रीतीने देवा पूर्णत्वास जाणार आहे. आम्ही सर्व गौरव मान महिमा देवा तुला देतो, कारण ते तुझं आहे. हे समजण्यास देवा तू आम्हाला सहायता करत आहेस. आम्ही देवा तुझे आभार मानतो. गौरव मान महिमा तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू. आमेन. सलाम सगळ्यांना.